आपले सर्वांचे नेते, या राज्याचे नेते अजितदादांचं परवा अपघाती निधन झालं. या निधनानं हे आपला सारा राज्य हळहळला. आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांचा स्वभाव खूप वेगळा होता. चांगल्या माणसाला, चांगल्या कामाला चांगलं म्हणायचं. कोण चुकला, तो कितीही मोठा असला तर त्याला चूक मन सांगायचं. आणि एखाद्या भटक्या कार्यकर्त्यासाठी पुढचा कितीही मोठा कार्यकर्ता असला त्याला अंगावर घेणारा या राज्यामध्ये एकच नेता होता. त्याचं नाव होतं अजितदादा पवार साहेब. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी पण आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. एका शेतकरी कुटुंबातला मी मुलगा. माझ्या घरामध्ये कुणी राजकारणामध्ये नव्हतं, कुणी कशामध्ये नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साखर कारखान्याचं चेअरमन, बँकेचं चेअरमन, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, आमदार, कॅबिनेट मंत्री पद हे देण्यामध्ये दादांचा खूप मोठा वाटा होता. आणि दादांचा एक स्वभाव होता. एकदा एखाद्यावरती विश्वास टाकला तर निश्चित प्रकारे त्या माणसाला दादांचा खूप पाठिंबा असायचा. आज मला इथं पुढं त्यासाठी काय करता येईल, इतका बारकावा असणारा नेता आज आपल्यात राहिला नाही, ह्याचं दुःख निश्चित प्रकारे बंधून आपल्या सर्वांना आहे. आणि खरंच असा नेता होणं शक्य नाहीये. आज आमच्यासारखा कार्यकर्ता दादाच्या समोर जाताना सुद्धा आम्ही किती जरी असलो तरी खूप काही गोष्टी आणायच्या होत्या. दादाला एक विजन होतं, दादाला एक वेगळ्या प्रकारची दूरदृष्टी होती. आता सुद्धा कधी कधी भीती वाटते, कधी कधी मनाला वाटतं रे कोण आपल्याला आपल्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्नाच्यासाठी कोण आपल्याला जोरात मदत करेल, आपल्या पाठीमागे कोण आपल्याला पाठिंबा देईल, तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला कोण पाठिंबा देईल. ठीक आहे, आपण मंत्री आहोत, आपण ते करू, परंतु हे करताना सुद्धा कुठेतरी पाठिंबा देणारा एक लहान भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून लहान भावाला सांभाळून घेणारा हा दादा परत आपल्यात येईल का, हे सुद्धा कधी कधी मनाला भीती वाटते. मनाला एक पण घट्ट होतं. खरंच दादा तुम्ही आमच्यासाठी खूप मोठे होता. आई वडिलांनंतर, चुलत्यानंतर माझ्यासारख्या नेत्याला दादासारखा माणूस, एक मोठा एक धाडसी निर्णय, धाडसी पाठिंबा देणारा नेता आपल्यामधनं निघून गेला. त्याचं दुःख नक्की माझ्यासारख्या कार्यकर्ता राहील, माझ्या मनामध्ये